ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन आणि वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 6. ध्यानयोग. योग साधना भाग 13. कुंडलिनी जागृती ई. ओवे आहे 241 ते 248. ज्ञानदेव कुंडलिनीचे कार्य सांगत आहेत. पृथ्वी तत्व व आपतत्व यांचा झाडा केल्यावर कुंडलिनीचे पुढील कार्य आता पाहावयाचे आहे. तेथ तृप्तीचे नि संतोषी गरळजे वमी मुखे, तेने तियेचे नि पियुषे प्राणुजिये. त्यावेळी तृप्त होऊन समाधान झाल्यावर ती तोंडाने जे गरळ ओकते त्या गरळरूपी अमृताच्या योगाने प्राणवायू जगतो. तो अग्नी आतूनी निघे, परी सबाह्य निववूची लागे, ते वेळी कसू बांधिती अंगे सांडीला पुढती. तो गरळरूपी अमृताचा अग्नी तिच्या तोंडातून निघतो खरा, परंतु तो अग्नी आत व बाहेर थंडच करू लागतो. त्यावेळेस सर्व गात्रांची गेलेली शक्ती पुन्हा येऊ लागते. मार्ग मोडीती नाडीचे, नवविधपण वायूचे, जाय म्हणून शरीराचे धर्मू नाही. नाड्यांचे वाहने बंद पडते व वायूचे 9 प्रकार जातात, म्हणून शरीराचे धर्म राहत नाहीत. इडा पिंगळा एक वटती, गाठी तिन्ही सुटती, साही पदर फुटती चक्रांचेही. इडा व पिंगळा या दोन्ही नाड्या एक होतात आणि तिन्ही गाठी सुटून 6 चक्रांचेही पदर फुटतात. मग शशी आणि भानू ऐसा कल्पिजे जो अनुमानो, तो वातीवरी पवनू गिवसिता न दिसे. अनुमानिक कल्पनेने ठरवलेले डाव्या व उजव्या नाकपुडीतून वाहणारे चंद्रसूर्य रूपी वायू नाकापुढे कापूस धरून पाहिले तरी दिसत नाही. बुद्धीची पुळिका विरे, परिमळू घाणी उरे, तोही शक्ती सवे संचरे मध्यमे माझी. बुद्धीचा आकार चैतन्यात नाहीसा होतो व नाकामध्ये राहिलेली गंध घेण्याची जी शक्ती ती कुंडलिनी बरोबर सुषुम्ना नाडीत शिरते. तव वरिले कडोनी ढाळे, चंद्रामृताचे तळे, कान वडोनी मिळे शक्तिमुखी. तेव्हा वरच्या बाजूस हळूहळू चंद्रामृताचे तळे कलते होऊन ते चंद्रामृत कुंडलिनीच्या मुखात पडते. तेने नाळके रस भरे, तो सर्वांगा माझी संचरे, जेथीचा चैथू मुरे प्राण पवनू. त्या नळीने म्हणजे कुंडलिनीने रस भरतो, तो सर्वांगामध्ये संचार करतो व प्राणवायू जेथल्या तेथे मुरतो. पुढे ज्ञानदेव वर्णन करतात की पृथ्वी तत्व व आपतत्व चाटून पुसून साफ केल्यामुळे कुंडलिनी संतुष्ट होते व त्यावेळी तिच्या मुखातून गरळ ओकले जाते. त्या गरळरूप अग्नीतूनच अमृतही बाहेर पडते. त्या अमृताच्या योगे पांगुळलेला प्राणवायू जिवंत राहतो. ही जणू अमृत मंथनाची प्रक्रिया आहे. अमृत मंथनाच्या वेळी सुद्धा प्रथम हालाहल विष बाहेर पडले व नंतर अमृत प्राप्ती झाली. त्याचेच रूपक ज्ञानदेवानी येथे योजले आहे. वासुकी सर्प म्हणजे कुंडलिनी, मेरू पर्वत म्हणजे मेरुदंड, तर देव व दानव म्हणजे प्राण व अपान वायू होत. अमृत मंथनाप्रमाणे प्राणायाम प्रक्रियेत देहाचे घुसळण होते. या मंथनाने गरळरूपी अग्नी बाहेर पडतो, पण या अग्नीचे सामान्य अग्नीपेक्षा एक वेगळेपण आहे. सामान्यपणे अग्नी चटका देतो, अंग भाजून काढतो, पण ह्या गरळरूपी अग्नीचे वैशिष्ट्य आहे की तो सर्वांगास आत बाहेर शांत करू लागतो, कारण त्या अग्नीतून अमृत निघालेले असतं. त्यावेळी सर्व अवयवांची गेलेली शक्ती परत येऊ लागते. सर्वांगात चेतना संचारू लागते. देह निव्वळ चेतनामय होऊन जातो. त्यावेळी शरीरातील नाड्या एकवटतात. शरीरातील वेगवेगळ्या नाड्या ज्या वेगवेगळ्या मार्गाने जातात त्यांचे विविधत्व लोपते. प्राणाचे त्याच्या कार्यावरून प्राण, अपान, व्यान, उदान, समान हे मुख्य पंचप्राण व नाग, कूर्म, कृकल, देवदत्त व धनंजय असे 5 उपप्राण मिळून 10 प्रकार होतात. पण या मंथनामुळे इतर 9 प्रकार जाऊन एकटा प्राणच सर्व दूर संचारतो. त्यामुळे त्या योग्याच्या शरीराच्या ठिकाणी पूर्वीच्या शरीराचे धर्म राहत नाहीत. या मंथनात अमृत प्राप्ती झाली की देह निव्वळ चेतनामय बनून जातो. त्यावेळी शरीरातील नाड्या एकवटतात. इडा व पिंगळा या 2 नाड्या सुषुम्नेत एकवटतात व ब्रह्म, विष्णू व रुद्र या 3 गाठी सुटतात. षटचक्रे नाममात्रच उरतात.
डाव्या व उजव्या नाकपुडीतून वाहणाऱ्या वायूंना योगशास्त्रात चंद्र व सूर्य असं म्हटलं जातं. योग्याच्या नाकाला सूत लावून पाहिले असता त्या वायूंचा पत्ता लागत नाही. प्राणांचे वाहने थांबले आहे असे जाणवते. बुद्धीची जाणीव नाहीशी होते. घ्राणेंद्रियांचा विषय जो परिमळ तोही घ्राणेंद्रिय रूप होऊन राहतो व कुंडलिनी बरोबर सुषुम्ना नाडीत प्रविष्ट होतो. त्यावेळी वरील चंद्रामृताचे तळे हळूहळू कलते होते व कुंडलिनीच्या मुखात ओतले जाते. आकाशातील चंद्राच्या किरणांमधून अमृत स्रवते व ते वनस्पतीवर पडते असे समजूत आहे. त्याप्रमाणे योग्याच्या मस्तकातील म्हणजे मेंदूतील सहस्रदल कमलातून अमृत स्रवते असे योगशास्त्रात सांगितलेले आहे. म्हणून अमृत स्रवणाऱ्या मेंदूच्या भागाला योगाच्या परिभाषेत चंद्रामृताचे तळे असे म्हणतात. कुंडलिनीत ते अमृत भरते व सर्वांगात संचरते. दशधा वायूंचा एकात समावेश होऊन जो प्राणवायू उरलेला असतो तो सुद्धा जेथल्या तेथे मुरतो असे वर्णन ज्ञानदेव करतात. कुंडलिनीच्या मुखात अमृत पडल्यानंतर योग्याचा देह कसा दिसतो त्याचे वर्णन ज्ञानदेवाने केले आहे. तो भाग आपण उद्या पाहू.